हमारे को काउंटिंग करना ना महायुती आणि सहकार पॅनलला बहुमत मिळालेलं आहे आणि आमचे सहकारी जुने मित्र बाळा हलमारे हे निवडून आले आहे। हे तुमच्या समोर उभे आहे आणि आम्हाला यांनी पण आम्हाला समर्थन दिलेलं आहे, म्हणून आता जिल्हा बँकेवर सत्ता आमची बसणार। याच्याबद्दल निवडणुकीच्या निकाल आल्यानंतर काही बोलायचं नाही जास्त। मध्ये गोंदिया जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकची निवडणूक संपन्न झाली। महायुतीच्या माध्यमातून सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये 11 संचालक आमचे निवडून आले आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पॅनलचाच असेल, हा आम्हाला विश्वास आहे। तो जिले में चर्चा है कि आप इस बार अध्यक्ष बनने वाले हो। मैंने क्या बताया, जो भी बनेगा वो भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, महायुति की सहकार पैनल का ही बनेगा। जिसका वर्चस्व है वही बनेगा। दूसरी तरफ परिणय दादा कहते हैं कि इस बार भी राजेंद्र जैन अध्यक्ष बनेंगे, तो आपकी भी चर्चा हो रही है, उनकी भी चर्चा हो रही है, तो क्या आगे क्या नहीं, देखो जिसको जो बोलना है वो सबके लिए खुला है। हमने क्या बताए हैं, जीता कौन है, सहकार पैनल जीती है। अभी पूरे संचालक बैठे क्या साथ में, एक आदमी कोई भी निर्णय नहीं ले सकता ना, बैठ के निर्णय लेंगे। आदरणीय नानाभाऊ पटोले, गोपालदास अग्रवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पॅनल लढवली होती। या पॅनलला सर्वात जास्त उमेदवार जे जिंकून आले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांचे समर्थित उमेदवार जिंकून आलेले आहे। आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून 11 आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकूण 9 उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। 2 अपक्ष जे उमेदवार आहेत त्याच्यात कुणाला समर्थन? ते दोन्ही उमेदवार आमचे समर्थित उमेदवार पहिलेपासून आहे, तर ते आमच्या सोबतच आहे आणि आमच्या सोबतच राहणार आहे।